नमस्कार मुलांनो, ट्युटोराटीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण मराठी व्याकरणातला एक नवीन घटक अभ्यासणार आहोत। मी मिसेस शीतल गोळे। आपण आता व्याकरणाला सुरुवात करतोय। आज आपण व्याकरण या विभागातील कुठला घटक अभ्यासणार आहोत मुलांनो, तर तो आहे अलंकार। कुठला? अलंकार। अलंकार म्हणजे काय? तर तुम्ही इंग्लिशमध्ये फिगर ऑफ स्पीच शिकता की नाही? हां, बहुत होता ना, खूप काय पाठ करावं लागतं। पण मराठीमध्ये आपल्याला तेवढे प्रकार नाही आहेत। मग बघूया कोणते आहेत ते। सगळ्यात पहिल्यांदा आपण हे समजून घेऊ की अलंकार म्हणजे काय। तर अलंकार या शब्दाचा जर आपण डिक्शनरीमध्ये मीनिंग पाहिलं तर ते काय असतं? दागिना, ऑर्नामेंट्स जे आपण घालतो। मग दागिने आपण कशासाठी घालतो? तर माणसाच्या शरीराला त्या येते, शोभा येते, त्याच्या सौंदर्यात भर पडते। एखादा सुंदर कपडे, आपल्याला कुठेतरी लग्नाला जायचे, आपल्याला कुठेतरी बाहेर जायचे, आपण वेगळे वेगळे कपडे घालतो की नाही? की तेच कपडे घालून सगळीकडे फिरतो? नाही ना। अरे मग काय, खेळायला जाताना वेगळे, बाहेर जाताना वेगळे, फिरायला जाताना वेगळे। म्हणजेच आपण दर वेळेला वेगळ्या पद्धतीने तयार होतो। त्याचप्रमाणे भाषा सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे नटत असते। मग अलंकारात शरीराला शोभा आणण्याचा काय असतो? गुणधर्म असतो। तसेच भाषेतले जे अलंकार असतात ते भाषेला शोभा आणतात। त्याप्रमाणे आपली भाषा अधिक परिणामकारक, अधिक चांगली दिसावी, ती साधी, नेहमीची न वाटता वेगळ्या पद्धतीची वाटावी, म्हणून आपण कशाचा वापर करतो मुलांनो? अलंकाराचा। मग भाषेला ज्यामुळे शोभा येते ते कोण आहेत? भाषेचे अलंकार, भाषेचे ऑर्नामेंट्स। मग कसे असतात ते? बघा बरं, आई आपल्या बाळाला झोपवण्यासाठी म्हणते। मग काय म्हणते? मग असं म्हणण्यापेक्षा आपण जर का असे म्हणालो की डोळे मिटून घे झोप, मग हीच कल्पना जर आपण कवी शब्दात मांडली, नॉर्मल भाषा वेगळी, कवीची भाषा वेगळी। मग पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे, मग यातलं जास्त इफेक्टिव्ह काय वाटतं? डेफिनेटली पोएटिक फॉर्म मधलं वाटतं। मग ते आपल्याला जास्त आवडतं ना। मग भाषा अधिक सुंदर आणि परिणामकारक करण्यासाठी आपण पुढील मुद्द्यांचा वापर करतो। कुठल्या मुद्द्यांचा? तर एखादी कल्पना म्हणजेच एखादा आपला जो विचार आहे तो वाजवीपेक्षा म्हणजे गरजेपेक्षा अधिक फुगवून सांगणे, म्हणजेच जास्त चांगल्या प्रकारे सांगणे। दुसरी जी, आता बघा, मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी। आता शक्य आहे का हे की मुंगी आकाशात जाणार आणि ती पार अगदी सूर्यालाच खाऊन टाकणार? पण तरी सुद्धा अशी कल्पना मात्र मुलांनो केली जाते। कधी कधी विरोध दाखवला जातो, हा, एकमेकांच्या अपोजिशन मध्ये, अगदी स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यांसाठी मेलास तर जगलास। मग अशा पद्धतीने दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्यासाठी तुम्हाला काय केलं जातंय? इन्स्पायर केलं जातंय, प्रेरित केलं जातंय। मग नाद निर्माण करणारे शब्द इथे वापरले जातात। नाद म्हणजे काय? रिदम, करेक्ट। जसं छडी लागे छम छम, विद्या येई घम घम, हो की नाही? पण सध्या जरा छडीचा वापर कमी झालाय ना, करायला पाहिजे ना। नाद निर्माण करणारे शब्द आपण वापरू शकतो मुलांनो। दोन वस्तूंमधलं साम्य, साम्य म्हणजे सिमिलॅरिटी दाखवता येऊ शकते। लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, मातीच्या गोळ्याचा उपमा लहान मुलाला का दिली? तर जसं आपण मातीच्या गोळ्याला आकार देऊ तसा आकार तर माती घेते। त्याचप्रमाणे मुलावर जसे आपण संस्कार करू तसं ते मूल घडतं। मग अर्थाचे सौंदर्य खुलून दिसावे यासाठी शब्दांची एक विशिष्ट योजना केली जाते। मग या सगळ्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी काय पाहिजे? भाषेचे ज्ञान। आणि भाषेचं ज्ञान कसं येतं? वाचनामुळे। म्हणजेच रीडिंग सुद्धा इम्पॉर्टंट आहे मुलांनो। तिचे डोळे कमळासारखे सुंदर आहेत, म्हणजेच काय केलं? डोळ्यांचं वर्णन। मग आता आपल्याला नक्की कुठले फिगर ऑफ स्पीच आहेत, आपल्याला कुठले अलंकार आहेत जे आपल्याला परीक्षेत येणार आहेत? चला तर बघूया। अलंकारांचे मुख्य मुलांनो दोन प्रकार मानले जातात। मग कुठले दोन प्रकार आहेत? तर सगळे आधी शब्द अलंकार, शब्दापासून निर्माण होणारा अलंकार म्हणजे शब्द अलंकार, आणि त्यानंतर अर्थ अलंकार, अर्थातून निर्माण होणारा। मग ह्याचेही परत प्रकार असतात मुलांनो। म्हणजे कुठले प्रकार असतात? तर शब्दांच्या रचनेतून जेव्हा तुम्ही अलंकाराची निर्मिती करता त्यावेळेला मुख्यतः यमक अलंकार होतो, अनुप्रास अलंकार होतो, आणि याच्यातूनच आपल्याला ते जास्त इफेक्टिव्ह वाटतं। अर्थालंकार म्हणजे काय? तर शब्दांच्या अर्थपूर्ण योजनेतून
त्याच्यातून तुम्हाला त्याचं सौंदर्य वाढवायचं आहे, ते सुंदर बनवायचं आहे, मग तिथे अर्थालंकार, त्याचं मीनिंग तुम्हाला काहीतरी सांगत असतं. मग उपमा अलंकार, उत्प्रेक्षा अलंकार, रूपक अलंकार ही सगळी मुलांनो त्याचीच उदाहरणं आहेत. मग अलंकार जेव्हा आपल्याला शिकायचं असतं, मग कुठल्या गोष्टी अशा असतात मुलांनो ज्या आपल्याला आल्या पाहिजेत, ते म्हणजे उपमेय. आणि हे जे कॉन्सेप्ट आहेत ना, उपमेय म्हणजे काय, उपमान म्हणजे काय, समान धर्म म्हणजे काय, हे लिहून लर्न करा. ते ओळखता यावं लागतं, ते आपल्याला एक्झाममध्ये लिहायचं असतं. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे किंवा ज्याचं वर्णन करायचं आहे मुलांनो, तो घटक म्हणजेच उपमेय. ज्याच्याशी तुलना करायची आहे, जिससे कंपेअर करना है, त्याची उपमा जी दिली जाते तो घटक म्हणजे उपमान. त्यांच्यात काय सिमिलॅरिटी दाखवली आहे, ते सुंदर आहेत का, दोन्ही बोलके आहेत का, दोन्ही रागीट आहेत का, मग असं काहीतरी सिमिलॅरिटी दाखवलेली असणार की नाही, ती सिमिलॅरिटी म्हणजे समान धर्म. एक्झाममध्ये लिहावं लागतं उपमेय, उपमान, समान धर्म आणि साम्यवाचक शब्द. सारखेपणा दाखवण्यासाठी वापरला जाणारा शब्द ही तुम्हाला मुलांनो लिहावा लागतो. म्हणजेच परीक्षेत कुठल्या 4 गोष्टी लिहायच्या असतात मुलांनो, उपमेय, उपमान, समान धर्म आणि साम्यवाचक शब्द. मग आता आपण उदाहरण बघू. बघा, लताचा आवाज कोकिळेसारखा गोड आहे. मग इथलं उपमेय काय आहे? उपमेय म्हणजे काय, तर ज्याची तुलना करायची आहे ते काय आहे बघा, लताचा आवाज, बरोबर. उपमान काय आहे, कोणासारखा आहे मुलांनो, तो कोकिळेसारखा. मग कोकिळेशी तुलना केलेली आहे की नाही, म्हणून कोकिळा काय झाली, उपमान. मग लताच्या आवाजाची तुलना कोणाशी केली, तर कोकिळेशी केली. मग समानता काय आहे, गोडपणा, बरोबर. अतिशय गोड आवाज असा आहे, मग तो झाला. आणि मग साम्यवाचक शब्द कुठला आहे ज्याने दाखवलेलं आहे की ते सारखेपणा आहे म्हणून, तर सारखा. बघा, ओळखायला तेवढं अवघड नाहीये, पण ह्याच्यासाठी तुम्हाला एक वाक्यांची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. मग उपमा अलंकारात आपण बघू की उपमा अलंकारात नक्की काय होतं मुलांनो. उपमा अलंकार म्हणजे काय आहे, उपमा म्हणजे काय, तर एखाद्याला आपण दुसरे ही यासारखी आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ती उपमा आहे ना मुलांनो. 2 वस्तूंमधील किंवा कृतींमधील जे साम्य आहे ते जेव्हा चमत्कारिपूर्ण म्हणजे थोडंसं वेगळ्या पद्धतीने वर्णन केलेलं असतं ना, तेव्हा उपमा अलंकार होतो. कुठला होतो, उपमा अलंकार. हे शब्द लर्न करा. या अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जैसे, तैसे, प्रमाण, सदृश्य आणि परी हे शब्द सारखे येत असतात. म्हणजेच उपमा अलंकार केव्हा होईल मुलांनो, जेव्हा यापैकी कुठला तरी शब्द त्या वाक्यात असेल. सम, समान, सारखे, वाणी, जैसे, तैसे, प्रमाण, सदृश्य आणि परी, बरोबर. मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यांसारखी. आता बघा, या उदाहरणात मुंबईची घरे या शब्दाला कुणाची उपमा दिली, कबुतरांच्या खुराड्याची म्हणजे कबुतराच्या घरट्याची. म्हणून इथे कुठला अलंकार झाला मुलांनो, उपमा अलंकार. मग हेच जर आपल्याला परीक्षेत लिहायचंय तर काय लिहिणार, इथे उपमेय काय आहे, मुंबईची घरे. उपमान काय आहे, कबुतराची खुराडी, त्याची उपमा दिली ना त्याला. समानता काय आहे सांगा बरं, लहान असणे, छोटे असणे. साधर्म्यवाचक शब्द काय, सिमिलॅरिटी कोणता शब्द दाखवतोय बघा बघा वाचून, कुठला शब्द मिळाला, सारखी. बघा, सगळं त्या वाक्यातच असतं. आपल्याला स्वतःच्या मनाने काही लिहायचं नसतं, फक्त शोधता आलं पाहिजे. शोधता आलं ना बस. वाक्य नीट समजून घ्या, वाक्य नीट वाचा, तुम्हाला ते नक्कीच शोधता येईल. आता बघा, दुसरं उदाहरण बघूया मुलांनो. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी, बरोबर. चला बघूया कोणाकोणाला काय काय लिहिली आहे. सगळ्यात आधी कशाच्या बद्दल चाललाय, तर रंगाबद्दल. मग तो कोणाप्रमाणे आहे तो रंग, तर पावसाळी नभाप्रमाणे आहे. पावसाळी नभाचा रंग कसा असतो, काळा. समान धर्म कुठला आहे, तर सावळा रंग म्हणजेच काळ्या रंगाची एक छटा असं आपण म्हणू शकतो. साध कुठला आहे, परी, परी रंगाची एक छटा असं आपण म्हणू शकतो. साध कुठला आहे, परी, परी म्हणजेच त्यासारखा, अशा पद्धतीने हा शब्द वापरला जातो. हां, आणि त्यानंतर बघा मुलांनो की आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे, ऐकलेलं असेल ना गाणं. मग याच्यामध्ये कोणाला आणि कोणाला कशाची तरी दिली आहे की नाही,
बरोबर. माया या शब्दासाठी आपण बोलतोय कोणाशी सांगितलंय तर आभाळासारखी. म्हणजे आभाळासारखी म्हणजे आभाळ सगळीकडे आहे, तसंच माया सुद्धा सगळीकडे आहे. समानता काय आहे तर इथे समान धर्म दाखवलेला नाही. साधर्म्यवाचक शब्द आहे गत. गत म्हणजे च्या-सारखी. गत म्हणजे च्या-सारखी. काही मराठी शब्द आहेत त्याचे अर्थ मुलांनो लिहून पाठ करा. जसं आता मगाशी आपण परी शब्द लिहिला, आता आपण गत हा शब्द लिहिला. हे शब्द तुमच्यासाठी नवीन असू शकतात. अशा प्रकारे दोन वस्तूंमधील साम्य म्हणजे सिमिलर, जिथे चमत्कृतीपूर्ण प्रकारे जिथे वर्णन केलेली असते ना मुलांनो, तेव्हा कोणता अलंकार होतो? उपमा अलंकार. कोणता अलंकार होतो मुलांनो? उपमा अलंकार. नीट लक्ष द्या, अतिशय सोपा अलंकार आहे तो. त्यानंतरचा जो अलंकार आहे मुलांनो तो म्हणजे उत्प्रेक्षा अलंकार. नाव काय मुलांनो त्याचं? उत्प्रेक्षा अलंकार. मग आता आपण आधी हे समजून घेऊ की उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय. बरोबर. उपमेय हे जणू उपमान आहे अशी कल्पना केलेली असते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. म्हणजे मी कोणाला फक्त गाढव म्हटलं तर तो उपमा अलंकार, आणि एखाद्याला म्हटलं अरे गाढवच आहेस रे तू असं जर म्हटलं तर उत्प्रेक्षा. डेफिनेटली सांगितलं की उत्प्रेक्षा, फक्त नाव दिलं की उपमा. नीट व्यवस्थित वाक्यांकडे लक्ष द्या. सहजपणे आपल्याला नुसती उपमा दिलेली आहे की डेफिनेटली सांगितलेलं आहे हे लक्षात येतं. उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना जेव्हा केलेली असते मुलांनो, तेव्हा कुठला अलंकार होतो? उत्प्रेक्षा. कुठला अलंकार? या अलंकारात येणारे शब्द कुठले? जणू, काय, जेवी, गमे, भासे, वाटे, की, जसे, तसे हे शब्द या अलंकारात तुम्हाला वाचायला मिळतील. ते शब्द पाठ करायचे आहेत बरं का. शब्द चुकला तर मार्क मिळणार नाहीयेत. ती गुलाबी पहाट म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू. आता वरील उदाहरणात बघा तर उपमेय हे जणू उपमानच आहे असे वर्णन केलेले असल्यामुळे इथे कुठला अलंकार झाला? उत्प्रेक्षा. कुठला अलंकार झाला? उत्प्रेक्षा. बघा उपमेय काय आहे? गुलाबी पहाट. मग कोणाला उपमा दिली? कशा बरोबर कंपॅरिझन आहे तर परमेश्वराच्या प्रेमाबद्दल. इथे समान धर्म येणार नाही मुलांनो, आणि साधर्म्यवाचक जो शब्द आहे तो जणू म्हणजे त्यासारखे अशा अर्थाचा हा मराठीतला शब्द आहे. अजून एक उदाहरण बघा मुलांनो. हा आंबा जणू काय साखर वाटेल तुम्हाला. मग यात उपमेय काय आहे? ओळखा आता, चला पटापट. उपमेय काय आहे? आंबा. बरोबर. उपमान काय? कशासारखा आहे तो? साखरेसारखा आहे. बरोबर. समान धर्म नसतो उत्प्रेक्षा अलंकारात. आणि साधर्म्यवाचक शब्द जणू. शब्दांकडे लक्ष द्या. शब्द लर्न केलेत की तुम्हाला शब्दांवरून सुद्धा ओळखता येईल. तिचे डोळे म्हणजे कमळाच्या पाकळ्यात जणू. बरोबर. कशाची तुलना? डोळ्यांची. कोणाशी केली? कमळाशी केली. बरोबर. समान धर्म उत्प्रेक्षा अलंकारात नसतो. साधर्म्यवाचक शब्द काय आहे? जणू. वाक्यांकडे लक्ष द्या. म्हणजेच उपमेय हे जणू उपमानच आहे असं जिथे वर्णन केलेलं असतं तिथे कुठला अलंकार होतो? उत्प्रेक्षा. कुठला अलंकार होतो? उत्प्रेक्षा. आता आपण काय पाहत होतो? अर्थ अलंकार. आता काय पाहणार आहोत? शब्द अलंकार. दोन प्रकारचे होते ना, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. मग याच्यामध्ये येणारा जो अलंकार आहे तो म्हणजे आहे पहिला यमक अलंकार. यमक म्हणजे तुम्ही इंग्लिशमध्ये ज्याला रायमिंग वर्ड्स म्हणता, हां त्या पद्धतीने. यमक अलंकार म्हणजे काय ते मुलांना समजून घेऊया. कवितेच्या मोस्टली आपण ज्या पोयम्स बोलतो त्या पोयम्सच्या शेवटी बघा सिमिलर वर्ड्स असतात की नाही, किंवा त्यांचं प्रोनाउन्सिएशन तरी सेम येत असतं. मग कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी काही ठराविक अक्षरं वापरली जातात मुलांनो. त्याच्यातून एक रिदम निर्माण होतो. तेव्हा कोणता अलंकार होतो? यमक अलंकार. कुठला अलंकार होतो? यमक अलंकार. मग राज्य गादीवरी काढी तुझ्या आठवणी, फळा आली माय मायेची पाठवणी. बघा आठवणी आणि पाठवणी एकसारखे प्रोनाउन्स होत आहेत की नाही थोडेफार. म्हणजेच तुम्ही ज्याला रायमिंग वर्ड्स असं म्हणता ना, तेच वर्ड्स म्हणजेच मराठीतले यमक अलंकार. आपण अजून काही उदाहरणं पाहू. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो,
कलंकमतीचा झडो विषय सर्वथा नावडो. आता इथे बघा, घडो, पडो, झडो, नावडो, डड, हे डो हे अक्षर क्रमाने आल्यामुळे इथे कुठला अलंकार निर्माण झाला मुलांनो? यमक अलंकार. कुठला अलंकार झाला? यमक अलंकार. त्यानंतरचा जो अलंकार आहे तो आहे अनुप्रास अलंकार. आता अनुप्रास अलंकार नाव जरी वेगळं वाटत असलं तरी घाबरण्याची गरज नाहीये, सोपा आहे तो. आता बघा, एखाद्या वाक्यात किंवा एखाद्या कवितेच्या चरणात एकच अक्षर कधी कधी रिपीट होतं, एकच अक्षर, करेक्ट. मग तेव्हा हा अनुप्रास अलंकार. तिथे शब्द होतो, इथे मात्र एकच कुठलं तरी लेटर. बघा, पेटविले पाषाण पठारा वरती शिवबांनी, गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी. प प प रिपीट झालाय की नाही? दुसऱ्या वाक्यात बघा, ग ग ग रिपीट झालाय की नाही? म्हणजेच एक अक्षर, फक्त एक अक्षर पुनरावृत्ती होणार आणि त्यातून एक नाद, एक रिदम जेव्हा निर्माण होईल तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. अजून काही उदाहरणं बघूया. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. यात बघा, जा, जपून आहे की नाही? म्हणजे ज या अक्षराची काय झाली आहे? पुनरावृत्ती झाली आहे आणि त्यातून नाद, त्यातून रिदम निर्माण झाला, म्हणून अनुप्रास अलंकार झाला. मग अशा प्रकारे मुलांनो आज आपण व्याकरण विभागातील अलंकार या घटकाचा अभ्यास केला. मला आशा आहे की तुम्हाला हा घटक नक्कीच समजला असेल आणि परीक्षेत गुण मिळवायला तो नक्कीच तुम्हाला मदत करेल. आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.